Hello friends, today we are going to start the second part of saying please, on saying please. So, the writer A.G. Gardiner says, what is the importance of saying please, thank you, sorry in this lesson? And we learned the young lift man of city office who threw the passenger because the question was saying please. The passenger who entered in the lift said only top, but the liftman, the young liftman wanted, his demand was saying टॉप प्लीज. त्याचं म्हणणं होतं की टॉप प्लीज म्हणायला पाहिजे, फक्त टॉप नाही. यावर काय झालं आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, फर्स्ट पार्ट मध्ये. टुडे सेकंड पार्ट, पेज नंबर 16, पॅरेग्राफ सेकंड, आवर टेक्स्ट बुक. I should like to feature in this connection my friend the polite conductor. या बाबतीमध्ये मला एका नम्र कंडक्टरचं उदाहरण द्यायला आवडेल. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट बाय रिब्यूक टू कंडक्टर जनरली. तर पोलाइट कंडक्टर या डिस्क्रिमिनेटिंग टायटल, सापत्न भाव दर्शवणाऱ्या या शीर्षकामधून मला इतर कंडक्टर बद्दल काही भावना व्यक्त करायच्या नाहीयेत. ऑन द कॉन्ट्ररी, त्या उलट, आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हु कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राइंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर डू. तर या उलट काही या समाजातले घटक त्या बस कंडक्टर पेक्षा एक ऑर्डियल म्हणजे डिफिकल्ट और पेनफुल एक्सपिरियन्स, खूप अवघड प्रसंगातून जाऊन अशा ताऊन सुलाखून निघालेले असतात. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन who regard the passengers as his natural enemies, as creature whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. So friend, the writer says, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of very timing calling better than bus conductors. Here and there you will meet, सगळीकडेच आपल्याला भेटतात काय, अनप्लेझंट स्पेसिमेन who regard the passengers as his natural enemies. असे काही कंडक्टरचे म्हणजे संतापलेले असे काही नमुने आपल्याला मिळतात, ज्यांना पॅसेंजर म्हणजे त्यांचे नैसर्गिक शत्रूच वाटतात. As creatures whose chief purpose on the bus is to cheat him. म्हणजे बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाचा मुख्य उद्देश हा त्या कंडक्टरला फसवण्याचाच असतो असं त्यांना वाटतं काही कंडक्टर्सला. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय लाऊड व्हॉइस अँड अँड अग्रेसिव्ह मॅनर. आणि अशा लोकांना शांत करण्यासाठी, प्रामाणिकपणा शिकवण्यासाठी चढ्या आवाजाचाच वापर करावा लागतो किंवा दमदाटी करावी लागते अशा काही कंडक्टर्सना वाटतो. बट दिस टाइप इज रेअरर दॅन इट युज्ड टू बी. पण असे प्रकार आता दुर्मिळ झालेले, पहिल्यापेक्षा खूप दुर्मिळ झालेले. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन द बसेस. तर मी अशी कल्पना करतो की जे अंडरग्राउंड रेल्वे किंवा बसेस चालवणाऱ्या कंपन्या आहेत, फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व. तर या बसेसमध्ये, ट्रेनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशासोबत सुसंस्कृतपणे वागावे अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे आणि ते मागणी पूर्ण करण्याचा त्या कंपनीकडून प्रयत्न पण होत आहे.
In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, असं केल्यामुळं प्रवाशांचा प्रवास तर सुखकर होईलच, बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस, पण एक चांगली महत्वाचं एक सामाजिक काम सुद्धा चांगलं होईल. नेक्स्ट पॅरेग्राफ. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस in conductors as a class that I pay tribute to a particular members of that class. तर इतर कंडक्टर बद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची अपकारक भावना नाही, फक्त त्या वर्गातील एका व्यक्तीला, एका कंडक्टरला मला सलाम ठोकायचा आहे, त्याचं मला अभिनंदन करायचंय. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. एके दिवशी पहिल्या प्रथम मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. When I jumped on to bus and found that I had left home without any money in my pocket. एके दिवशी मी जेव्हा उडी मारून बसमध्ये बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन घर सोडलेलं नव्हतं. विदाउट मनी आय हॅड कम. पैशाशिवाय मी आलेलो होतो हे माझ्या लक्षात आलं. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling with the discovery around. अशा प्रकारचा शोध लागल्याच्या नंतर जेव्हा आपल्याकडे पैसे नाहीत आणि आपण बसमध्ये आहोत तेव्हा कुठल्या प्रकारच्या संमिश्र भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात याची प्रत्येकाला जाणीव आलीच असेल. यू आर अनायड. तुम्ही संतापता, चिडता, बिकॉज यू लुक लाईक अ फूल ऍट द बेस्ट अँड लाईक अ नेव ऍट द वर्स्ट. त्यावेळी तुम्हाला इतर लोक काय समजतात? मूर्ख, त्यापेक्षा अधिक नेव म्हणजे डिसऑनेस्ट पर्सन, लबाड समजतात. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से. आणि जेव्हा तुमच्याकडे त्या बसचा कंडक्टर थंड नजरेने पाहतो आणि म्हणतो, यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्री. होय, मला अशा शिळ्या जुन्या युक्त्या माहित आहेत. नाव देन ऑफ यू गेट. चला तुम्ही आता इथून चालते व्हा. तेव्हा तुम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फिलिंग अँड लेट्स यू डाऊन इझिली. बरं, एखादा कंडक्टर सभ्यग्रस्त असेल आणि त्याने तुम्हाला सहजपणे बसच्या जाऊ दिलं बसमधून, तरीही यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. तुम्हाला परत पैसे आणण्यासाठी जावं लागेल. अँड द इनकन्व्हिनियन्स. आणि तुमची त्या ठिकाणी घाई गडबड होणार, तुमची गैरसोय होणार. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. कदाचित तुमची ट्रेन मिस होऊ शकते किंवा कुणाला भेटण्याची दिलेली वेळ सुद्धा मिस होऊ शकते. नेक्स्ट पॅरेग्राफ. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless. आणि जेव्हा मी माझे सर्व खिसे तपासले, कुठं काही चिल्लर नाणे आहेत का, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे एकही नाणं नव्हतं आणि मी कवडी कफलक झालेलो, काहीच उपाय नव्हता माझ्याकडं. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट ॲज फेस ॲज आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर. आणि होईल तेवढा, शक्य होईल तेवढा माझा चेहरा प्रमाणित करून मी त्या कंडक्टरला बोललो, आय कुडंट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. मी तिकिटाचे पैसे देऊ शकत नाही आणि ते आणण्यासाठी मला परत जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट इज ऑल राईट सेड ही. कंडक्टर मला, आहो तुम्हाला परत उतरण्याची गरज नाही, ठीक होईल, दॅट इज ऑल राईट, ठीक आहे. अँड सेड ही, ऑल राईट सेड आय. बरं ठीक आहे मी म्हणालो. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. माझ्याकडे एकही नाणं नाही. कॉपर म्हणजे कॉइन्स ऑफ लो व्हॅल्यू. एकही नाणं नाही. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाय. कंडक्टरने उत्तर दिलं, काही हरकत नाही, ते मी देईन, मी तुमचं तिकीट काढेन. ही रिप्लाय, वेअर वुड यू वॉन्ट टू गो. तुम्हाला कुठे जायचंय? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket from anywhere from the bank to Hong Kong.
आणि तुम्हाला कुठे जायचं असं म्हणत त्याने ते तिकीट एवढे सफाईदारपणे हाताळले की जणू काही तो बँक पासून हँगकॉंग पर्यंत कुठेही जाण्यासाठी मला तिकीट देण्यासाठी तो तयार होता असं दर्शवलं. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी त्याचा आभार मानत मला जिथं जायचं तिथं मी त्याला ते ठिकाण सांगितलं. अँड आय जी गेव मी द तिकीट आय सेड, आणि जसंही त्याने मला तिकीट दिलं मी त्याला म्हणालो, बट व्हेअर शॉल आय सेड द फेअर, पण हे पैसे तुम्ही जे म्हणजे भरले ते कुठं पाठवू? ओ यू विल सी मी समडे ऑल राईट ही सेड. कंडक्टर म्हणाला, अहो तुम्ही मला कधी ना कधी एका दिवशी भेटालच ना. ही सेड चेअरफुली, अगदी आनंदाने म्हणाला. ही टर्न टू गो, आणि तो वळला मागे. अँड देन लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ सिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वायर. पण अद्यापही माझे जे हात होते त्यांचं मात्र काम थांबलेलं नव्हतं. ते सर्व पॉकेटमध्ये चिल्लर चेक करत होते. तेवढ्यामध्ये सिलिंग नावाचं एक नाणं माझ्या हाताला लागलं. अँड अकाउंट वॉज स्क्वायर म्हणजे सेटल, आणि तो सौदा पूर्ण झाला. म्हणजे ते पैसे जे भरलेले होते तिकिटाचे ते कंडक्टरला दिले. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड ऑन ऍक्शन हॅड गिव्हन मी. पण त्या एका चांगल्या कृत्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पसरलेली जी आनंदाची एक लहर होती ती मात्र थोडीही कमी झालेली नव्हती. नेक्स्ट पॅरेग्राफ. A few days after my more sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of bus. एके दिवशी त्या बसच्या टॉपवर असणारा जे 2 मजली बस असते ना, त्या वरच्या टॉपवर वाचत बसलो असताना माझा कुणीतरी दुकरा अंगठा जोरात चिरडला. I looked up with some anger and more annoy and saw my friend of the cheerful कंटेनन्स. आणि मला खूप वेदना झाल्या. मी रागानं वर पाहिलं तर काय, तोच माझा आनंदी प्रसन्न मुद्रा असणारा कंडक्टर मित्रच होता. ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स. साहेब मला माहित आहे की हे माझे बूट खूप जड आहेत. गॉटली बिकॉज माय ओन फेट गेट थ्रोड ऑन सो मच. हे बूट घेण्याचं कारण माझे स्वतःचे पाय बऱ्याच वेळा चिरले जातात. आय नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि आता हे बघा माझ्याकडूनच दुसऱ्या लोकांचे पाय चिरडल्या जात आहेत. होप आय डिडंट हर्ट यू सर. सर मला आशा आहे तुम्हाला काही त्रास झाला नाही ना. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट. ही हॅड हर्ट मी, त्याने मला खूप त्रास दिला होता पण तो फारच आपुलकीने बोलला त्याबद्दल. आय अश्युअर्ड हिम आय हॅडंट. मी त्याला आश्वासित केलं की मला काही झालेलं नाही. After this I began to observe him whenever I boarded his bus. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्याच्या बसमध्ये बसायचो तेव्हा तेव्हा मी त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली. I found a curious pleasure in the constant good nature of his bearing. आणि त्याच्या वागण्यामध्ये असणारा जे काही चांगुलपणा होता त्याच्याबद्दल मला एक कुतूहलपूर्वक आनंद मिळायला सुरुवात झाली. He seemed to have an inexhaustible fund of patience. त्याच्याकडे inexhaustible म्हणजे अनलिमिटेड, त्याच्याकडं संयमाचा प्रचंड साठा होता. and a gift for making his passengers comfortable. आणि त्या पॅसेंजर्सला एक सुखकारक प्रवास वाटावा असं जणू काही त्याला गॉड गिफ्ट, त्याला निसर्गदाच देणगी मिळालेली होती. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. माझ्या लक्षात आलं, मी पाहिलं की जेव्हा पाऊस चालू असायचा तेव्हा तो वरच्या टॉपवर जायचा आणि खाली रिकामी जागा आहे, कुणाला यायचं असेल तर या असं सांगायचा. With old people he was as considerate as a son. वृद्ध माणसासोबत त्यांच्या पोटच्या मुलाप्रमाणे तो वागायचा. And with children as solicitous as a father. लहान लहान मुलासोबत एखाद्या काळजीवाहू पित्यासारखं वागायचा. He had evidently a peculiarly
Peculiarly warm place in his heart for young people. तरुण लोकांसाठी त्याच्या मनामध्ये एक विशिष्ट स्थान होतं. And always indulged in some merry jest with them. आणि बऱ्याच वेळा तो त्या सर्वांसोबत एक मस्करी करायचा. If he had a blind man, त्याच्या बसमध्ये एखादा अंध व्यक्ती असेल, on board it was not enough to set him down safely on the pavement. फक्त तो आपल्या बसमधून त्याला त्या पदपथापर्यंत सुरक्षितपणे उतरतच नव्हता. He would call. It was not enough to set him down safely on the pavement. He will call to Bill in front to wait while he took him across the road or round corner. त्याला त्या रोडच्या पलीकडं किंवा त्या कोपऱ्यापर्यंत नेऊन सोडेपर्यंत त्या ट्रॅफिक वाल्याला सुद्धा थांबायला सांगायचा इतर वाहनांना. और अदरवाइज सेफली ऑन हिज वे, किंवा त्याला ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी तो कंडक्टर नेऊन सोडायचा. इन शॉर्ट, थोडक्यात, आय फाउंड दॅट ही इरिडिएटेड सच अटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडनेस. तर तो आपल्या सुस्वभावानं ते वातावरण प्रसन्न करून टाकायचा. दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. म्हणजेच त्याच्या सोबतचा प्रवास म्हणजे एक स्वाभाविक सौजन्य आणि सदवर्तनाचा लेसन पाठच होता असं मला वाटतं. सेज द रायटर ऑफ दिस लेसन. सो फ्रेंड्स, this is our second part. What happened next? We will learn in third part of this lesson. We shall stop here. Have a nice day. Okay. Thank you.